मला हिंदी सिनेमातला डायलॉग आठवतोय, खुश तो तुम बहुत हो गया आज. आणि मी आज आहे. एकीकडे माझा लाडका टेनिसचा खेळाडू जोकोविच यांनी आज कमाल करून दाखवली. ऑस्ट्रेलियन ओपन 10व्यांदा जिंकून दाखवलं. नदालच्या 22 ग्रँड स्लॅमची बरोबरी करून दाखवली. पाठोपाठ दुसरी भन्नाट आणि चांगली न्यूज म्हणजे भारताच्या अंडर 19च्या महिलांच्या संघाने वर्ल्ड कप जिंकून दाखवला. पहिला वर्ल्ड कप ICCने केलेला. त्याच्यामध्ये भारताला आज विजेतेपद मिळालं. मी खूप खुश आहे, कारण आज इंग्लंडच्या संघाला पराभूत करताना सर्वांगीण खेळ आपल्या मुलींनी करून दाखवलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या बॉलर्सनी जबरदस्त बॉलिंग केलं, कारण त्याच्यामध्ये तीता साधू नावाची एक खेळाडू आहे, अर्चना देवी म्हणून एक खेळाडू आहे, पार्श्वी चोप्रा म्हणून एक मुलगी आहे. या तिघींनी 2-2 विकेट काढल्या, 2-2 बॅटर्सची शिकार केली आणि त्यामुळे इंग्लंडचा डावच 68 धावात संपला. 68 धावा भारतीय संघ सहज करणार असं वाटलं होतं, कारण शेफाली वर्मा आणि आत्ता सेहरावत या दोघी चांगल्या खेळाडू आहेत. परंतु या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये थोडीशी निराशा ही कॅप्टन शेफाली वर्माने केली. इतकी मोठी, इतकी तगडी खेळाडू, इतका अनुभव असलेली खेळाडू त्या मानाने धावा करू शकली नाही. आज दुर्दैवाने सेहरावतही लवकर आऊट झाली. थोडंसं दडपण आलेलं होतं, परंतु त्याच्यानंतर सौम्या तिवारी आणि तिशा या दोघी मुलींनी शांतपणे खेळ करून भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दाखवलं. आजच्या बॅटिंग बॉलिंगमध्ये जर का पाहिलं तर फिल्डिंग करत असताना सुद्धा एका मुलीने पकडलेला कॅच, डायरेक्ट हिट, रनआउट, पहिल्यांदा एक लॉंग ऑनला मुलींनी पुढे पळत येऊन ड्राईव्ह मारून पकडलेला कॅच, या सगळ्याच गोष्टी लाजवाब होत्या. भारतातलं महिलांचं क्रिकेट झपाट्याने बदलतंय हे मी तुम्हाला अगोदरच सांगतो. त्याचं कारण एकीकडे भारताची अंडर 19 टीमनी वर्ल्ड कप जिंकलाय, दुसरीकडे सिनियर टीम ही सतत इंटरनॅशनल टीमच्या बाबतीत चांगला परफॉर्मन्स करते. विमेन्स IPL चालू होतीये आणि या सगळ्याला BCCI जबरदस्त सपोर्ट करत आहे. तुम्ही म्हणाल इतके दिवस सुनंदन लेले आपल्या ब्लॉगमध्ये महिला क्रिकेटबद्दल जास्त बोलत नव्हता, आज काय मोठा पुळका आलाय? मित्रांनो, मैत्रिणींनो, सांगायला अभिमान वाटतो की विमेन्स क्रिक झोन नावाच्या एका प्लॅटफॉर्मवरनं आम्ही महिलांच्या क्रिकेटलाच फक्त प्राधान्य देतोय. त्याच्यामध्ये एकही कण पुरुषांचं क्रिकेट नाही आहे. आणि या विमेन्स क्रिक झोनच्या वेबसाईटमधनं, इंस्टाग्राममधनं, फेसबुकमधनं, या ट्विटरमधनं, या सगळ्या पोस्टिंगमधनं आम्ही महिलांच्या क्रिकेटला जबरदस्त सपोर्ट करतोय आणि त्याचा मी एक भाग आहे. याचं मला कौतुक वाटतं. सांगायला अजून एक आनंद होतो की ही अंडर 19ची टुर्नामेंट कव्हर करायला भारतातनं रादर बाकी कुठल्याही देशातनं एकच फक्त इंटरनॅशनल पत्रकार होता, आणि तो पत्रकार म्हणजे कल्याणी नावाची माझी सहकारी, जी विमेन्स क्रिक झोन करता तिथं हजर होती. त्यामुळे तिने तर याची देही याची डोळा हा सगळा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे विमेन्स क्रिक झोनच्या प्लॅटफॉर्मवरती जा आणि पूर्ण त्याचं अंडर 19 टीमचंच म्हणा, विमेन्स क्रिकेटचं कव्हरेज तिथं जरूर बघा. त्यामुळे आज खुशीचा दिवस आहे. जोकोविच जिंकलेला आहे. अंडर 19ची आपली भारताची टीम विश्वविजेती झालेली आहे आणि तिसरीकडे भारताची पुरुषांची टीम दुसऱ्या T20 सामन्यामध्ये जिंकण्याच्या मार्गावरती आहे. भेटू परतच लवकरच. तुम्हाला या विश्वविजेतेपदाबद्दल काय वाटतं? महिलांचं क्रिकेट भारतात झपाट्याने वाढतंय, BCCI त्याला सपोर्ट करत आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या महिलांच्या IPL स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.